कसा मतदारांचा प्रतिसाद आहे? मतदार नेमकी काय म्हणतात? मतदारांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. त्या ठिकाणी अतिउत्साहाने आणि खूप प्रेमाने स्वागत करतायत. तर त्यांना हवा असलेला नगरसेवक कुठेतरी मी असावं असं त्यांच्या डोळ्यामध्ये मला त्यांचा भाव दिसतो. एक शांताराम बापू कटके हे व्यक्ती कार्यकर्ता आहे. प्रभाग क्रमांक 4च्या मतदारांनी शांताराम बापू कटके यांनाच का मत द्यावं? शांताराम बापू कटके रोज रस्त्यावर उभा आहे. फोन केला की उचलतो, जिथं बोलेल तिथं जातो. पुढे सुद्धा ते झटणार कारण ते माझ्या रक्तात आहे. नमस्कार, मी करण सिंह पवार. आपण पाहता LS मराठी. सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. बरेच नेते प्रचार करतायत, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडत आहेत. आपण सध्या आहोत पुण्यातील प्रभाग क्रमांक 4 या ठिकाणी. आणि आज आपल्यासोबत आहेत ज्यांचं मागच्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य आहे. अगदी सामुदायिक विवाह सोहळे असतील, समाज प्रबोधनाचे अनेक कार्यक्रम असतील, धार्मिक कार्यक्रम असतील आणि समाजाच्या मनातील लोकनायक अशी ज्यांची ख्याती आहे ते बापू कटके आपल्यासोबत आहेत. बापू, आपलं स्वागत आहे LS मराठीमध्ये. आपण पाहतोय सध्या आपण प्रचारात व्यस्त आहात, मतदारांची भेटीगाठी घेत आहे. कसा मतदारांचा प्रतिसाद आहे? मतदार नेमके काय म्हणतात? मतदारांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. मतदारांना ज्या ज्या ठिकाणी आपण जातोय त्या ठिकाणी अतिउत्साहाने आणि खूप प्रेमाने स्वागत करतायत, औक्षण करतायत आणि त्यांना जो हवा असलेला नेता किंवा नेतृत्व किंवा त्यांना हवा असलेला नगरसेवक अथवा सेवक हा कुठेतरी मी असावा असं त्यांच्या डोळ्यामध्ये मला त्यांचा भाव दिसतोय. बरं, आता आपण पाहतोय, आपण प्रचार करत आहात, मात्र नेमकं या भागातल्या, या प्रभागातल्या समस्या कुठल्या वाटतात? मुख्य समस्या आपल्याला ज्यावरती काम करणं आवश्यक आहे. ह्या भागातल्या समस्या म्हणजे मुख्य समस्या ही आहे की पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मुबलक प्रमाणात असणे. विशेषतः सोसायटी भागामध्ये आता खराडे भाग हा आपल्या भारत देशाच्या व संपूर्ण देशाच्या नकाशा पटलावर आलेला एक भाग आहे आपला आणि इतका मोठा असलेला एक सुधारित भाग. आणि त्या सुधारित भागामध्ये असलेल्या जो काही सोसायटी वर्ग आहे आणि त्या सोसायटीमधील नागरिकांना सगळ्यात मोठ्या प्रमाणात भेडसावणारा प्रश्न म्हणजे हा पाणी प्रश्न आहे. आणि तो पाणी प्रश्न तो संपूर्णपणे सोडून प्रत्येक घराला किंवा प्रत्येक फ्लॅटधारकाला हा संपूर्ण वेळ मुबलक पाणी पुरवठा करणे हा पहिला माझा प्रमुख उद्देश असणार आहे. मुळात आपलं नाव ज्यावेळी घेतलं शांताराम बापू कटके त्यावेळी एक राष्ट्रवादीचे निष्ठावंत अशी आपली शहरभरात ओळख आहे. अगदी आराबा पाटील यांच्यासोबत आपण काम केलं, बऱ्याच गोष्टी आहेत. ते आता शिवसेनेची वाट धरली, शिवसेना का निवडली, काय वाटतंय? हा प्रवास नेमका कसा राहील? हा प्रवास अगदी सोपा झालेला आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आमचे नेते आणि आमच्या एकदम ज्यांच्या आदर्श आणि ज्यांचं विचार डोळ्यासमोर घेऊन विकासात्मक हे सगळं त्यांच्या सानिध्यात राहून कामाला आणि आमच्या समाजकार्याला आणि राजकारणाला सुरुवात केली. असे आमचे आदरणीय नेते अजयदादा पवार साहेब यांच्याबरोबर आणि यांच्या सानिध्यात आणि त्यांच्या विचारानं आतापर्यंत काम केलं. अनेक वेगळी आपल्याला छबी मिळाली की दादांचा कार्यकर्ता किंवा दादा माझे आणि मी दादांचा असं एक समीकरण सुंदरपणे झालेलं आहे. आणि ते समीकरण कायमचंच आहे. त्याच्या माध्यमातून विकास कामं असतील, इतर आदर्श समाजकारणातली कामं असेल ते आम्ही करत आलोय. परंतु असं 1-2 वेळा झालेलं आहे की दादांच्या खूप जवळचं आहे म्हणून मी डावलले गेलेलं आहे. पण त्यावेळेस हा एक विचार येतो की दादांचे विचार का जे काही समाजातले विचार आहेत तर ते आपल्याला पुढे न्यायचं असेल तर थांबून जमणार नाही. तर अशा वेळेस सहयोगी जे आमचे जुने आदर्श सगळे व्यक्तिमत्व असतील, जे काही राजकारणामध्ये वेगळ्या उंचीवर असतात, तर त्यांचा आधार मला कायमच मिळालेला आहे त्यांच्या पडद्यामागून. बरेच नेते आता प्रचार करतायत, मतदारांना मत टाकण्यासाठी आवाहन करतायत. सर्व नेते आता दिसतात निवडणुकीमध्ये, मात्र निवडणुका झाल्या की नेते दिसत नाहीत अशी सामान्य मतदारांची खदखद असते नेहमी. आणि नेते केवळ सत्तेसाठी येतात असा एक सूर असतो. आपण सत्तेसाठी आहात की जनतेची सेवा वाढवण्यासाठी? नेमका आपला कसा असणार आहे? तर माझ्या बाबतीत समीकरण सर्व जगाला माहिती आहे, संपूर्ण भागाला माहिती आहे. नुसत्या वार्ड क्रमांक 4 किंवा वाघोली कटकवडी किंवा शिरूर हवेली एवढ्या पुरताच माझं कार्य किंवा माझा संपर्क मर्यादित नाही. तर संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे की एक शांताराम बापू कटके हे व्यक्ती कार्यकर्ता आहे का नुसता नेता आहे? तर आपण कार्यकर्ता आहोत. स्वर्गीय आराबा पाटील यांच्या विचाराच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण त्यांचे विचार थोडं अंगी मानल्यामुळं की प्रत्येक ठिकाणी काम करत राहणे आणि समाजाचे जे काही अडचणी असतील किंवा समाजाच्या निगडीत जे काही सेवा असतील त्या आपण लगेच हातात घेऊन आपण त्यांच्या सोडवणे आणि आपलं काम चालू ठेवणं हे अविरतपणे चालू आहे. म्हणजे राजकारणासाठी समाजसेवा नाही तर समाजाची सेवा किंवा समाजाच्या धारेमध्ये राहण्यासाठी
आणि समाजातले दुःख किंवा समाजाला दुःख ही काही गोष्ट नाही, परंतु समाजात जे काही अडीअडचणी त्या कायम दूर करण्यासाठी राजकारण करावं लागलं तरच करायचं. महत्वाचा मुद्दा आहे. आपण समाजाच्या सुखदुःखाचा आणि अडचणींचा मुद्दा उल्लेख आपण केला. आता आपण पाहतोय पुणे हे खरं तर सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर आपण म्हणतो. मात्र पुण्यात खूप गुन्हेगारी वाढली. अगदी देश पातळीवर पुण्याची चर्चा असते आणि याच्यामध्ये ड्रग्सचा मुद्दा असेल, युवक व्यसनाधीन होत आहेत आणि आपण विशेषतः प्रबोधन केलाच, कीर्तनाचे मोठे कार्यक्रम केलेले आहात, समाज प्रबोधन केलं, धार्मिक कार्यक्रम. तर तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मतदारांना नेमका काय संदेश द्या, या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी काय करणं आवश्यक वाटतं? खूप सुंदर प्रश्न आपण विचारलेला आहे. पुणे शहर किंवा पुणे जिल्हा किंवा ही आपली महाराष्ट्राची सुवर्णभूमी, ही आदरणीय छत्रपती विश्ववंद्य जगदवंद्य छत्रपती शिवरायांच्या जन्मानं, कर्तृत्वानं, छत्रपती धर्म शंभूराजांच्या जन्मानं, कर्तृत्वानं पावन आणि पुण्य झालेली. त्याचप्रमाणे संत श्री ज्ञानोबा माऊली, सोपान काका आणि जगद्गुरु तुकोबराय यांच्या जन्मानं आणि कर्तृत्वानं आणि त्यांच्या वारसाने, संस्कारानं पावन झालेल्या पावन पुण्यभूमीमध्ये आणि त्यांच्या सुवर्णभूमीमध्ये आपण जन्माला आलो. तर त्यांच्या विचारानंच आपण राहिलो पाहिजे आणि त्यांचं जे काही विचाराची धारा आहे, संस्काराची धारा आहे, ते आपण जपत चालू वाढलो पाहिजे आणि त्यांच्या विचाराने आपण आपलं कर्तृत्व मोठं केलं पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त आपण काय केलं त्या तसंच आपण राहिलं पाहिजे. आणि त्यांचं जे काय आपण जे काही संत सेवा म्हणा किंवा महापुरुषांचं जे काही चरित्र आहे, त्या चरित्रांचं अनुकरण करणं आणि चरित्राचं अनुकरण करत असताना, महापुरुषांचं आणि संतांच्या विचारांचं अनुकरण करत असताना आपण समाज घडवण्यासाठी तो प्रयत्न केला पाहिजे. आता पाहतो समस्या अनेक आहेत. मात्र पुणे असू द्या, वाघोली, खर्डी, कुठलाही भाग असू द्या, ट्रॅफिकची समस्या मुख्य, वाहतूक व्यवस्थेबद्दल खूप प्रश्न निर्माण होतात. काय वाटतं आगामी काळात ही वाहतूक व्यवस्थेची समस्या जी आहे ती दूर करण्यासाठी काय करणं आवश्यक वाटतं, आपण काय करा? इथून माग उपसरपंच या नात्यानं जिल्हा परिषद सदस्य माझी मिसेस होती, त्यांच्या माध्यमातून आणि आता एक सुकृत नगर 34 गावाचं जे काही सुकृत सदस्य होतं, त्याच्या माध्यमातून आम्ही बाह्यवळण रस्ता आदरणीय योगेश म्हसे साहेब असतील, आमचे PMCचे आयुक्त साहेब असतील, ह्यांच्या संयुक्त प्रयत्नाने आणि त्यांच्याकडं वारंवार आपण सरकार दप्तरी विनंती करून तो करायचा आपण प्रयत्न केलेला. तो मार्ग हा आपला आता तो जे काही आउटर लेन ज्याला म्हणतो बाह्यवळण रस्ता, तो बऱ्यापैकी तो प्रस्तावित आहे आणि तो होण्याच्या मार्गावर आहे. त्यासाठी मी स्वतः विशेष प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी कागदपत्रीचा पुरावा, आदरणीय नेत्यांना भेट घेऊन त्या अधिकाऱ्यांची भेट घेणं किंवा त्यांना आपल्या नेत्यांसमोर सांगणं, तर हे बऱ्याच गोष्टी करून ते प्रगतीपथावर आणलेलं आहे. हा झाला आपल्या गावाचा, वाघोली गावचा. त्याच्यानंतर जो काही हा प्रश्न मोठा जो राज्य महामार्ग होता, नंतर तो आपला नॅशनल राष्ट्रीय महामार्ग झाला. राष्ट्रीय महामार्ग जे जोपर्यंत होता तोपर्यंत सुद्धा केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून आदरणीय बरेच नेत्यांनी त्यासाठी आपल्याला आश्वासनं दिली. परंतु आता तर तो भारतमालेमध्ये सुद्धा तो रस्ता आलेला आहे. एक विषय चांगला आहे, परंतु तो निधी मिळत नाही, हे त्याचं एक खंत आहे किंवा त्याचं दुःख आम्हालाही वाटते. पण त्याचा विषय प्रयत्न करण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करणार आणि तो करण्याचा प्रयत्न होण्यापेक्षा त्याच्या पाठीमागे आम्ही लागलो. तर माझा शेवटचा प्रश्न की प्रभाग क्रमांक 4च्या मतदारांनी शांताराम बापू कटके यांनाच का मत द्यावं? मला शांताराम बापू कटके या नावाने मत द्यावं हा एक माझा आग्रह आहे. मला माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेना पक्ष, धनुष्यबाण या चिन्हाच्या नावाने मला मत मिळावं ही एक माझी कळकळीची विनंती आहे. कारण आपण पाहत आहोत महाराष्ट्राच्या पटलावर नामदार एकनाथराव शिंदे साहेब यांचं आज जी ज्याला झंझावात म्हणतो त्या नावाचा जो झंझावात पाहता आज साहेब महाराष्ट्रातल्या राजकीय पटलावर आणि समाजकारणाच्या राजकीय पटलावर आज एक नंबर कोण नेता असेल तर तो आदरणीय शिंदे साहेब आहेत. कारण त्यांची महाराष्ट्र शासनामार्फत जी चालवत आलेली लाडकी बहीण योजना असो किंवा इतर बरेच प्रश्न आहेत की जे महाराष्ट्राच्या राजकारणात एकदम एक नंबर अव्वल नंबरला आहेत आणि त्याच्याहीपेक्षा समाजकारणात किंवा महाराष्ट्र घडवण्यात छत्रपती शिवरायांच्या विचार जसे होते आपले, जसे ज्वलंत विचार आणि प्रखर विचार होते आणि ते राबवण्यासाठी त्यांचे जे हातोटे किंवा ते धाडस होतं, ते धाडस आम्हाला खूप दिवसांनी खूप वर्षांनी आदरणीय शिंदे साहेबांच्या राजकीय कर्तृत्वात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिसतंय. त्यासाठी त्यांचा कार्यकर्ता, त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता, त्यांच्या पक्षाचा उमेदवार या नात्याने शांताराम बापू कटकेला मतदान केलं पाहिजे. आणि आणखीन एक कारण
शांताराम बापू कटके रोज रस्त्यावर उभा आहे, फोन केला की उचलतो, जिथं बोलेन तिथं जातो आणि प्रत्येक माणसासाठी, सर्वसामान्यांसाठी, मग तो आरोग्याचा प्रश्न असो, गावाच्या विकासाचा असो, नंतर शाळेचा असो आणि इतर कुठल्या रोजगारच्या बाबतीत, म्हणजे ज्या ज्या प्रत्येक मुलाच्या प्रत्येक घरामध्ये आपल्या कुटुंबात त्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, स्वयंरोजगार मिळाला पाहिजे, यासाठी मी आयुष्यभर झटत आलोय आणि इथून पुढे सुद्धा ते झटणार, कारण ते माझ्या रक्तात आहे. आमचे जे सगळी जी आमची टीम आहे, तर फक्त पहिलं मुलाच्या हातात, तरुणाच्या हातात रोजगार आला पाहिजे किंवा त्याच्या हाताला 2 रुपयाचं काम आलं पाहिजे, तर त्याचे आईवडील खुश असणार. आईवडील खुश असेल तर कुटुंबात सुख असणार आहे. तर हा मूळ मुद्दा आयुष्यभर राबवला हा इतिहास झाला, पण पुढे सुद्धा राबवण्यासाठी म्हणजे रोजगार निर्माण व्हावा, माझ्या मुलांच्या हाताला काम मिळावं, माझ्या वस्तीतल्या मुलांच्या हाताला रोजगार मिळावा, यासाठी शांताराम बापूला मतदान मिळावं. अगदी बापू, आगामी वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. तर शांताराम बापू कटके यांच्या माध्यमातून या प्रभाग क्रमांक 4चे जे त्यांचं विकासाचं विजन आहे, इथल्या मुख्य समस्या काय आहेत, आगामी काळात ते पुन्हा निवडून आल्याच्या नंतर नेमकं कुठल्या कुठल्या समस्याचं निराकरण करण्यासाठी काम करणार आहेत, हे सविस्तरपणे आपण जाणून घेतलं. पाहत राहिलेच मराठी.